Good evening, students. Today is our English lecture. Today we will start page number 7, the story, The Wild Boar and the Fox. Have you opened your textbook? Please open your textbook, page number 7. First I will read the story, then I will explain it in easy English. Okay? Now you put your finger under the words and listen the story okay. Page number 7, 1.3, The Wild Boar and the Fox. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Now, just I have read this story. Can you understand it? Do you understand it? It is very easy story. We will start it again. Okay? Page number 7, 1.3, The Wild Boar and the Fox. Do you know the meaning of wild? Wild means, yes, jungly or रानटी. बोर means रानडुक्कर, जंगलात राहणारा डुक्कर. चित्र पहा, तो डुकरासारखा दिसतोय, फक्त त्याचे दोन अशी सुळे बाहेर आपल्याला दिसतात. असे पहा, असे दोन सुळे दिसतात ना हत्तीसारखे. तो डुक्कर आहे, फक्त तो रानडुक्कर असल्यामुळे त्याचे दोन सुळे आपल्याला जे बाहेर आलेले दिसतात. तो जंगली डुक्कर आणि कोल्ह्याची गोष्ट आहे. कोल्हा तुम्हाला दिसतोय समोर चित्रात. वन डे अ वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टक्स. टक्स म्हणजे ते चित्रात तुम्हाला सुळे दिसतात ना ते. तो काय करत होता जंगली डुक्कर? तर एक दिवशी तो त्याच्या सुळ्यांना धार करत होता. कशाने धार करत होता? काही हत्यार होतं का त्याच्याकडे? नाही. अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. यू नो द मिनिंग ऑफ ट्री. अँड द बार्क ऑफ अ ट्री मीन्स झाडाचा बुंधा. झाडाचं जे खोड असतं, त्या खोडाचा बाहेरचा भाग, झाडाचा बुंधा, त्याला तो आपले जे सुळे होते ते तो घासत होता आणि सुळ्यांना धार करत होता. कोण? बरोबर, रानडुक्कर. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. पण ते का? तो अगदी काळजीपूर्वक करत होता. म्हणजे त्याच्या सुळ्यांना काही इजा होणार नाही, व्यवस्थित धार होईल याची तो काळजी घेत होता. There lived a fox in the same forest, and in the same forest there lived many animals, and in those animals there was a fox. त्या जंगलात खूप प्राणी राहत होते आणि त्यामध्ये एक कोल्हाही होता. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. But the fox was very naughty and very cunning. तो कोल्हा खूप खोडकर आणि खूप दुष्ट होता. He was looking for a chance.
तो नेहमी संधी पाहायचा. कसली संधी पाहायचा? टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स, की इतर प्राण्यांची आपल्याला कशी खिल्ली उडवता येईल याची तो संधी पाहत असे. की कधी त्याला कोणाची चेष्टा करता येते का? काही माणसांचा स्वभाव पण असा असतो पहा, काही मुलांचाही स्वभाव असतो की दुसऱ्यांची चेष्टा करायची, दुसऱ्यांना विनाकारण हसायचं, टिंगल टवाळी करायची. त्या स्वभावाचा तो कोल्हा होता. तो नेहमी शोधत असे की कुठे मला संधी मिळते का, की मला इतर प्राण्यांची चेष्टा करण्याचा चान्स मिळतोय का, चेष्टा करायला मिळते का, याची तो संधी शोधत असे. When he saw the wild boar, he decided to tease him. आणि जेव्हा त्या कोल्ह्याने पाहिले तो जंगली डुक्कर आपल्या सुळ्यांना धार करतोय झाडाच्या बुंध्याजवळ किंवा बुंध्याला धार करतोय, तेव्हा त्याने ठरवलं की आता आपण ह्याची मस्करी करूया किंवा ह्याची आपण जरा टिंगल करूया. टीज म्हणजे चिढवणे. He began to walk around the trees. त्याने काय केलं? तो ज्या झाडाच्या बुंध्याशी तो रानडुक्कर आपल्या सुळ्यांना धार करत होता, बुंध्याला धार करत होता, त्या झाडाभोवती तो कोल्हा फिरू लागला. त्याने 1-2 फेऱ्या मारल्या, लुकिंग लेफ्ट अँड राईट. आणि फेऱ्या मारत असताना एकदा तो डावीकडे, एकदा तो उजवीकडे असा पाहू लागला किंवा पाहिले त्याने. आणि अँड अप अँड डाऊन, एकदा तो वर पाहायचा, एकदा खाली पाहायचा. झाडाच्या भोवती तो फिरला, 3-4 फेऱ्या मारल्या आणि एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा वर, एकदा खाली असं पाहत पाहत म्हणजे तो फिरत होता. He also began to act as he was really scared. आणि मध्ये मध्ये तो अशी ॲक्टिंग करायचा किंवा तो अशी कृती करायचा, असं दाखवायचा, भासवायचा की तो आता घाबरलेला आहे, खूप त्याला भीती वाटते, अशी तो कृती करत असे. म्हणजे हा काय करत होता रानडुक्कर? आपल्या सुळ्यांना, जे तुम्हाला चित्रात दिसते पहा, झाडाच्या बुंध्याला तो घासत आहे किंवा धार करत आहे. आणि तो कोल्हा त्या झाडाच्या भोवती फिरत आहे, एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, एकदा वर, एकदा खाली पाहत. आणि आपण खूप घाबरलोय अशी तो ॲक्टिंग करत होता, नक्कल करत होता. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण तो जो डुक्कर होता त्याचं लक्ष गेलं की हा कोल्हा काहीतरी करतोय, पण त्याने त्याच्याकडे अजिबात पाहिले नाही, लक्ष दिलं नाही किंवा त्याला काही विचारलंही नाही की तू असा का वागतोयस. ही केप्ट राईट ऑन हिज वर्क. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. आणि तो आपले काम करत राहिला, आपले काम त्याने सोडले नाही. म्हणजे कोणतं काम? आपल्या सुळ्यांना धार करण्याचे काम त्याने सोडले नाही, त्याचं काम सुरूच होतं. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ द ग्रीन. ग्रीनचा अर्थ उपहासाने. उपहासाने म्हणजे कोणालाही चिडवण्याच्या दृष्टीने. शेवटी डुक्कर काहीच विचारत नाही. पाहिल्यावर कोल्ह्याने स्वतः उपहासाने त्या रानडुकराला विचारले, वाय आर यू डुईंग दॅट? अरे तू असं का करतोयस? तुझ्या सुळ्यांना धार का करतोयस? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. आय ट्राईड व्हेरी हार्ड म्हणजे मी खूप प्रयत्न केला, परंतु मला एक सुद्धा शत्रू, हिडन एनिमी म्हणजे इथे लपलेला एखादाही शत्रू किंवा डेंजर, धोका काही मला दिसला नाही. इथे कोणताच धोका नाही आहे झाडाच्या आसपास, कोणताच शत्रू लपून बसला नाही आहे. तर तू तुझ्या सुळ्यांना धार का करतोयस हे तू मला जरा सांगशील का? ट्रू रिप्लायड द बोर. त्या रानडुकराने उत्तर दिले, बरोबर, तुझं म्हणणं बरोबर आहे. इथे एकही शत्रू लपून बसलेला नाही आहे किंवा कोणताच धोका नाही आहे. जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर. आता ह्या क्षणाला इथे कोणताच धोका नाही आहे. बट वेन इट रिअली कम्स,
पण जेव्हा जेव्हा केव्हा धोका निर्माण होईल, एखादा प्राणी येईल माझ्यावर हल्ला करेल किंवा कोणताही धोका असेल, देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टक्स. देअर वोंट बी एनी टाइम टू शार्पन माय टक्स. तर त्यावेळेस मला वेळ नसेल की माझ्या सुळ्यांना धार करण्यासाठी. जर माझ्या सुळ्यांना धार नसेल तर मी समोरच्या शत्रूचा, समोरच्या प्राण्याचा, जो माझ्यावर हल्ला करतोय त्याचा मी सामना कसा काय करणार. त्याला मी म्हणेल का तू जरा 5-10 मिनटं थांब, मी माझ्या सुळ्यांना धार करून घेतो, मग आपण युद्ध करूया, मग आपण लढूया. नाही, तो थांबणार नाही. तो माझ्यावर हल्ला करेल, मला इजा करेल किंवा मला खाऊन टाकेल. म्हणून मी त्याच्या आधीच, म्हणजे संकट यायच्या आधीच माझ्या सुळ्यांना धार करत आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा माझ्यावर संकट येईल तेव्हा मी त्याचा सामना, त्या संकटाचा सामना व्यवस्थित करू शकेन. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. आणि ही जी माझी हत्यारे आहेत, वेपन्स मीन्स हत्यारे, तर त्यावेळेस माझी जी हत्यारे आहेत ती हत्यारे रेडी असली पाहिजेत. रेडी म्हणजे तयार असले पाहिजेत. त्यावेळेस मला ती वापरता आली पाहिजे. ज्यावेळेस माझ्यावर संकट येईल त्यावेळेस माझी हत्यारे व्यवस्थित असली पाहिजेत, धारधार असली पाहिजेत, जेणेकरून मी ती वापरू शकतो. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि जर मी तयारच नसेल युद्धासाठी तर मग मला काय करावं लागेल, मला दुःख होईल, मला त्रास होईल, माझा पराभव होईल. त्यामुळे मी आत्ताच पुढच्या दिवसाची तयारी करून ठेवते, म्हणजे कधीही माझ्या संकट आलं तर मी त्याचा सामना करू शकतो. मला माहिती आहे की आता कोणीही शत्रू इथे नाही आहे, कोणतंही संकट नाही आहे, पण त्यावेळेस मला वेळ नसेल म्हणून मी आत्ताच माझ्या शस्त्रांना, त्याचे शस्त्र म्हणजे काय, त्याची 2 सुळे, त्या सुळ्यांना मी धार करून ठेवते, म्हणजे कधीही मला त्याचा उपयोग करता येईल. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड म्हणजे तयारी करून ठेवणे. ही गोष्ट किंवा ह्या गोष्टीतून आपल्याला असं समजतं की आपण नेहमी कोणत्याही कामाच्या तयारीत असलं पाहिजे. कोणतेही काम आपण तयार करून किंवा कोणत्याही कामाची तयारी आधीच ठेवली पाहिजे. तर बघा, तुमची परीक्षा असते, मग परीक्षेचा अभ्यास तुम्ही जवळजवळ महिन्याआधी सुरू करता, वाचन, पाठांतर, लिखाण, आणि त्यामुळे तुम्हाला पेपर सोपा जातो की नाही. आणि जर तुम्ही ठरवलं की नाही परीक्षेला वेळ आहे, नंतर करूया, तर एका दिवसात काय तुमचा एवढा अभ्यास होणार नाही आणि त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवर होईल. म्हणून नेहमी कोणत्याही कामाची तयारी आधीपासून करून ठेवली पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. आणि कोणतेही काम शेवटच्या क्षणाला आपण करू असं ठेवू नये. शेवटच्या क्षणापर्यंत ते काम ताटकळत ठेवू नये. तुम्हाला माहिती आहे की कधी ना कधी तुम्हाला ते काम करायचं आहे, मग त्याची तयारी आधीपासूनच केली पाहिजे. हे आपल्याला ह्या गोष्टीतून शिकायला मिळतं. छान आहे की नाही गोष्ट मुलांनो? आता तुम्हाला ही गोष्ट 2दा मनात वाचायची. त्याआधी आपण खाली पहा, कठीण शब्दांचे सोपे इंग्रजी अर्थ दिलेत ते वाचणार आहोत. वाईल्ड म्हणजे लिव्हिंग इन अ जंगल, जंगलात राहणारा प्राणी. बोर, अ वाईल्ड पिग म्हणजे जंगली डुक्कर, रानडुक्कर. टक्स, a pair of long pointed teeth that some animals like the elephant have. म्हणजे हत्तीसारखे 2 दात, टोकदार दात जे बाहेर दिसतात, असे 2 टोकदार दात काही प्राण्यांना पण असतात, त्यांना टक्स म्हणतात. बार्क, the tough outer covering of the main tree trunk and branches. म्हणजे जे मुख्य झाड असतं त्याचं जे खोड असतं किंवा त्याचा जो बुधा असतो, जे बाहेरचा भाग, खोडाचा बाहेरचा कडक भाग, त्याला बार्क म्हणतात. आणि ग्रीन म्हणजे स्माईल, उपहासाने, चेष्टेने हसणे. तर तुमच्या हातात पेन्सिल आहे का? नसेल तर पेन्सिल घ्या
काही शब्दांचे अर्थ मी सांगणार आहे, ते तुम्हाला पुस्तकावरच लिहून घ्यायचे आणि पुढच्या तासापासून एक गोष्ट लक्षात घ्यायची, कधीही हातात पेन्सिल घेऊन बसायचे. शार्पनिंग म्हणजे धार करणे, लिहा. वाईल्ड बोर रानडुक्कर, फॉक्स कोल्हा, हा अर्थ माहिती आहे तुम्हाला. टक्स म्हणजे सुळे, बार्क म्हणजे झाडाचा बुंधा. बार्क जर आपण क्रियापद म्हणून वापरलं तर त्याचा अर्थ भुंकणे असा होतो. केअरफुली काळजीपूर्वक. फॉरेस्ट जंगल. डिसाइडेड ठरविले, ठरविले. टीज चिडविणे. लेफ्ट अँड राईट डावी आणि उजवी. अप अँड डाऊन वर आणि खाली. स्केअर्ड घाबरलेला. पे अटेन्शन लक्ष देणे. ग्रीन उपहासाने. GRIN. दुसरा परिच्छेद पहा, सेकंड पॅसेज. उपहासाने. हिडन लपलेला, हिडन लपलेला. एनिमी शत्रू. डेंजर धोका. विपन्स हत्यारे. थर्ड पॅसेज. विपन्स हत्यारे. सफर दुःख होणे, दुःख होणे. लास्ट पॅरेग्राफ. प्रिपेअर्ड तयारी ठेवणे, तयारी ठेवणे. हे शब्दांचे अर्थ तुम्ही लिहिलेत. तुम्ही जेव्हा स्टोरी वाचाल त्यावेळेस हे अर्थ तुमच्या नजरेखालून जातील आणि तुम्हाला गोष्ट चांगली समजेल. यानंतर आजचा घरचा अभ्यास तुम्हाला आहे, ही गोष्ट दोनदा वाचणे आणि त्यानंतर पेज नंबर 8 वर याचा स्वाध्याय आहे. क्वेश्चन 1 2 3 4 5 जवळजवळ 9 प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न मी तुम्हाला आता देणार आहे, मी लिहून पाठवते, ते तुम्हाला कॉपी करून लिहायचे आणि मला फोटो काढून पाठवायचे. राहिलेले प्रश्न मी पुढच्या तासाला म्हणजे पुढच्या बुधवारी देईन. आज तुम्हाला घरचा अभ्यास काय आहे, आधी गोष्ट दोनदा वाचणे आणि जो स्वाध्याय मी लिहून पाठवणार आहे, जेवढे प्रश्न पाठवेन ते लिहून त्याचा फोटो पाठवायचा. ओके, आलं लक्षात? ओके, बाय, थँक्यू.